हॅलो, तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीन चंक्स फ्राय। तर चला कृती बघूया। 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, मग हे धुतलेले सोयाबीन कॉर्नफ्लॉवर मध्ये आणि लाल मसाला टाकायचा, हळद आणि आपले जे काही मसाले असतील ते सगळे टाकून द्यायचे। मीठ चवीनुसार, शेजवान फ्राईड मसाला टाकते मी, फ्राईड राईसचा मसाला, ज्याने टेस्ट वेगळी लागते थोडी छान। हा कांदा लसूण मसाला टाकलाय। त्यानंतर सगळं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यावर आपल्याला जर वाटत असेल की थोडंसं त्याच्यानुसार कलर यायला पाहिजे, लाल कलर, तर आपण लाल मिरची मसाला ॲड करायचा आहे। आणि हे सगळं ॲड करून झाल्यावर त्यामध्ये सोयाबीन्स ॲड करून द्यायचे। पूर्ण मिक्स करून घ्यायचं छान प्रकारे एकदम, तोपर्यंत तेल तापू द्यायचं। आणि तेल तापल्यावर त्यात आपल्याला हे सोडायचं आहे सोयाबीन हळूहळू। चंक्स सोडून झाल्यानंतर आपल्याला ते छान पद्धतीने फ्राय करून घ्यायचे। डीप फ्राय करतो इकडे आपण। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता। एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला यांना छान असं पद्धतीने फ्राय करायचं आहे। एक छान असं खरपूस पद्धतीने तळून घ्या त्यांना, फक्त करपवू देऊ नका। या रेसिपीमध्ये आपल्याला तेल थोडं जास्त लागतं, पण तेल तुम्ही थोडंच घाला। सोयाबीन चंक्स अशा पद्धतीने फ्राय झाले की थोडा वेळ ठेवून कुरकुरीत झाल्यानंतर असं वाटलं की आता झाले आहेत तर ते काढून घ्यायचे। आता हे जे उर्वरित सोयाबीन्स आहेत त्यांना मी डायरेक्ट टाकते। एकदम जास्त ऑइल असलेले पदार्थ खायला नाही आवडत, तर मी थोडंसं शॅलो फ्रायमध्ये जाते। आणि डीप फ्रायमध्ये खूप ऑइल ॲब्झॉर्ब होतं, पण ते कुरकुरीत होतात। तुम्ही कसंही करू शकता, शॅलो फ्राय, डीप फ्राय, ॲज पर युअर कन्व्हिनियन्स। तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही करू शकता। तर हे बघा, खूप छान पद्धतीने असे कुरकुरीत सोयाबीन चंक्स फ्राय तयार झालेले आहेत। आणि मी खाऊनसुद्धा बघितले, खूप छान टेस्टी यम्मी झालेत। तुम्हीही ट्राय करून बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येईन, तोपर्यंत बाय बाय।